तर चिपळूणला पावसाने तडाखा दिलाय। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचले, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय आणि सध्या महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड भिगळोली एसटी डेपो ते शासकीय रेस्ट हाऊसमध्ये पाणी शिरलंय। या ठिकाणी पुन्हा एकदा पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहन चालकांना वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागते। पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे चिपळूण आणि मंडणगड या दोन ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। कोकणात देखील जोरदार पाऊस कोसळत असतो, पण अर्थात यंदाचा पाऊस जरा फारच असल्या कारणाने आपण बघतोय की चिपळूणमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले, रस्त्यावर देखील पाणी साचल्याचं आपण बघतोय। त्यामुळे या साठलेल्या पाण्यातनं मार्ग काढत वाहनांना पुढे जावं लागतं। तर मंडणगडमध्ये देखील ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे। तर मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या बोरघर या ठिकाणी महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की अत्यंत धोकादायक परिस्थितीत वाहनं चालवावी लागतात। शेजारूनच चोरटी नदी वाहते आणि त्याच्यामुळे मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचा फटका घटनास्थळावरून जो आहे तो सगळ्यांना बसतोय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर या ठिकाणी आपण बघतोय मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती काय झालेली आहे। अगदी वेगवान प्रवाहाचं जे पाणी आहे हे पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि आपण बघतोय की कशा प्रकारे हायवे जो आहे हा चक्का जाम झालेला आहे। या बाजूला जर आपण बघितलं तर पूर्णपणे वाहतूक जी आहे ही विस्कळीत झालेली आहे। आपण बघतोय की ही जी गाडी आहे ही इतक्या वेगाने येते, मात्र आपण जरा बाजूला बघितलं तर ही चोरटी नदी आहे आणि या नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे आणि संपूर्ण पाणी जे आहे हे मुंबई गोवा महामार्गावरती आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर या बाजूला बघितलं तर इकडे सुद्धा पूर्णपणे पाणी जे आहे हे महामार्गावरती साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच जर विचार केला तर पूर्णपणे मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा या ठिकाणी ठप्प होण्याची भीती आहे, कारण नाटवाडी धरणाचं पाणी या महामार्गावरती साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर तुळशी फाटा या ठिकाणी नातवडी धरणाच्या विसर्गाचं प्रचंड पाणी महामार्गावरच आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबलेली आहे। गेल्या 1 तासापासून महामार्गावरील वाहतूक जी आहे ती थांबलेली आहे। महामार्ग पोलीस आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पावसाचा जोर अजूनही कायम असल्यानं महामार्गावरील पाणी वाढतानाच दिसतंय आणि त्यामुळे वाहनांना इथून मार्ग करत पुढे जाणं कठीण झालंय। तर संध्याकाळी 6ची दृश्य आपण बघतोय, ताजी दृश्य आहेत, आता क्षणाची दृश्य आपल्या हाती आलेली आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की खेडमध्ये रस्त्यावर म्हणजे महामार्ग जो आहे तिथे रस्त्यावरती कशा प्रकारे पाणी जे ते आलेलं आहे याचं कारण पण जर आपण लक्षात घेतलं तर जवळच असलेल्या धरणातनं पाण्याचा विसर्ग जो तो सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सगळीकडे पाणी जे ते साठताना दिसते, पाण्याचा निचरा होत नाही मुळात आणि त्यामुळे वाहतूक जी ती 1 तासापासून खोळंबलेली आहे। यामध्ये नातवडी धरणाच्या विसर्गाचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर महामार्गावरची एक बाजू जी आहे, एक रस्ता जो आहे तो जाणारा असू शकतो किंवा येणारा असू शकतो, पण तो आता बंद आहे, कारण इथून वाहनच पुढे जाऊ शकत नाही। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यानं पालघर नदीचं पाणी जे ते पुलावरून वाहत असल्यानं दापोली मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे आणि नदी किनाऱ्यावरील 2 घरं पाण्याखाली गेलीत। घरातील माणसं जी आहेत ती तिथंच अडकून पडल्याचं कळतंय। पालघर नदीने उग्ररूप धारण केलेलं आहे आणि आजूबाजूच्या परिसराला धोका निर्माण झालेला आहे। दापोली मंडणगड खेड मार्गावरील वाहतूक आता बंद आहे। मुंबईकडे जाणारे वाहनं जी आहेत ती थांबवण्यात आलेली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे।
दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे। हा आहे पालगड पूल, आपण पाहतोय दापोली मंडणगड रोडवरचा हा पूल आहे आणि हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। वाहतूक सुद्धा थांबवण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात इथे धोका वाढलेला आहे। बाजूलाच ही 2-3 घरं आहेत, त्या घरातली माणसं अडकून पडलेली आहेत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा विळखा येथील घरांना पडलेला आहे आणि या घरातले जे माणसं होते ते या घरामध्ये अडकून पडलेले आहेत। त्यांना बाहेर सुद्धा काढता येणार नाही, कारण मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे। त्यामुळे इथले नागरिक मदतीसाठी आलेत, मात्र त्यांना बाहेर काढणं शक्य नाही। परंतु आपण पाहतोय या ठिकाणी या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। मुंबईकडे जाणारा हा रस्ता आहे, दापोली मंडणगड रोड आहे। मुंबईकडे जाणारी अनेक प्रकारची जी वाहतूक आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून जात असते। मंडणगड आणि दापोली खेड हा रस्ता आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्णपणे वाहतूक आता खोळंबलेली आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी येतंय। नदीने मोठं या ठिकाणच्या नदीने उग्र रूप धारण केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक तर थांबवण्यात आलेली आहे, मात्र धोका सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। ठिकठिकाणी अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यातल्या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि अजून पावसाचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे। पुढील 24 तास अशाच प्रकारचा धोधो पाऊस असण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पालगड, रत्नागिरी। पुढे पाहत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे जगबुडी नदीच्या पुराचं पाणी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे। पावसाचा जोर अजून कायम आहे आणि त्यामुळे आणखी पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलेला आहे आणि आपण बघतोय की खेडचे बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे। व्यापाऱ्यांची जी आहे ही या ठिकाणी मोठी धावपळ सुरू झालेली आहे। आपल्या दुकानातील माल जो आहे हा सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग त्यांची या ठिकाणी सुरू झालेली आहे। बाजारपेठेत आता काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे अचानक पाण्याच्या पातळी वाढली आणि मोठा पाऊस आलेला आहे। आपण हे दुकान जर बघू शकतो की या दुकानामध्ये किती प्रमाणात पाणी गेलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की अचानक हा नुकसान या ठिकाणी जे आहे हे इथल्या व्यापाऱ्यांचं होत आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तर अनेक वस्तू ज्या आहेत ह्या वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर जर बघितलं तर नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। त्याच्यामुळं आणखी पाणी भरण्याची शक्यता जी आहे वर्तवली जाते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। कोकणात कोसळणाऱ्या धोधो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे धोका निर्माण झालाय। पुराचं पाणी रस्त्यावर आलंय, अनेक वाहनं त्यात अडकलेली आहेत, तर काही ठिकाणी घरांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असतानाही त्या साचलेल्या पाण्यातून वाहनं चालवण्याचा धोका चालक पत्करत आहेत। हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तिकडे वाशिममध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय आणि मुसळधार पावसानंतर लेंडी नदीला पूर आलाय आणि एरंडा गावाजवळील पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाहतूक ठप्प झालेली। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं।